गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या ट्रिपचा आज आहे डे 5. तर आपण थांबलो आहोत लेक व्ह्यू कॉटेज मुन्नारमध्ये. ते जवळ मुटुपुटी डॅमच्या जवळ आहे आणि हा आहे आपल्या कॉटेजच्या बाहेरचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता चहाचे मळे, बॅकवॉटर डॅमचं आणि धुकं पसरलेलं आहे पूर्णपणे. खूपच छान व्ह्यू आहे. तर हे आपलं आहे कॉटेज. तर ही टाटा टी स्टेनची प्रॉपर्टी आहे. तर ह्याचं चार्जेस आहेत तर जवळपास 7,000 पर नाईट. आणि तुम्ही बघू शकता चहाच्या मळ्यांमधून छोटे छोटे जाणारे रस्ते. खूपच सुंदर आणि सिनेरिक व्ह्यू आहे. तर सकाळचे 6 वाजले तर आता जस्ट आम्ही आमच्या कॉटेजच्या आजूबाजूला फेरफटका मारायला चाललो आहे. तर आपल्या कॉटेज पासून 2च मिनिटाच्या अंतरावरती एक प्रायमरी स्कूल आहे. तिकडेच आम्ही आता चाललो आहे जस्ट राऊंड मारायला. इकडे तुम्हाला पूर्ण डॅम, डोंगर सगळे दिसत असतील. इथे शाळा आहे. तर तुम्ही बघू शकता ही आहे इथली प्रायमरी स्कूल आणि मागे व्ह्यू बघू शकता पूर्ण चहाचे मळे आणि इथे एक छोटीशी शाळा. खूपच सुंदर व्ह्यू आहे. एवढी सिनेरिक ठिकाणी असलेली शाळा मी पहिल्यांदाच बघितली. आज तर मला वाटतं शाळेला सुट्टी आहे, पण ही मुटुपुटी स्टेट मधली प्रायमरी स्कूल आहे आणि खूपच सुंदर ठिकाणी शाळा आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी. आत्ताच पोंगल सण झाला 14 जानेवारीला, त्यासाठी रांगोळी वगैरे काढली आहे शाळेमध्ये. सकाळ सकाळी खूपच फ्रेश वाटला. इथे असा एक मॉर्निंग ब्रेकफास्ट चाललेला आहे आमचा. इडली, सांबार आणि नो ब्रेड बटर. ओके, तर ते आता ब्रेड बटर बनवत आहेत. इथे सांबारवरती ताव मारलेला आहे अशा तऱ्हेने. मस्त आहे. अन्नाच्या हाताचा आहे. ते इकडे सार्थूसाठी जेवण, ब्रेड बटर गरमागरम चालू आहे. सार्थू काय चाललंय? जॅम पण काढलाय. ब्रेड बटर इडलीला काय मस्त आहे. थांब की बघतो. तर तुम्ही खावा की. तर इथे बटर पण दिलेलं आहे त्यांनी आणि सार्थू पण इथे काहीतरी खात आहे. सार्थू पण काय, सार्थू काय खातोयस? इडली खातोय. इडलीवरती ताव मारलाय. ब्रेड बटर पण दिलेलं आहे त्यांनी. जाम बटर, चांगला नाश्ता आहे. इडली आहे ना. त्यांना मग छान छान आहे. छान छान सांबार इज गुड. असे शिकत सांबार इज गुड. असे शिकत टेस्ट इज गुड. असे शिकत आहे ना. कशी केलं त्यांनी? बाबांनी कसं केलं जर्जू? तिथे बसलेत सगळे. काय पुशू? पप्पा काय करताय बघ. पप्पा हाय हाय कर. काय खातो सार्थू? खाऊ खातो. इडली इडली. ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट करून इथे बसलेत. सिनेरिक्स आणि पाणी बघू शकता. पाण्याचा रंग सगळा वेगळा होता. आता पूर्ण ग्रीन पाणी झालेलं आहे. हिरवगार पाणी आहे. इडली मी जस्ट हॉटेलमध्ये निघालोय.
मुन्नार मध्ये. इकडे बघू शकता तुम्ही मुन्नार टी फॅक्टरी आहे चहाची. मला वाटलं कोण आलं का काय गौरी आणि इकडे चहाचे मळे. समोर बघू शकता पूर्ण चहाचा मळाच मळा आहे इकडे. तर आपण आता चाललोय गॅप व्ह्यू रोडला आणि डोर ऑफ हेवन साईडला. इथून जवळपास 49 मिनिटं आहे. 23 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे चहाचे सुंदर मळे आहेत. माही फुल पॉइंट. माही हर जगह पे है. इथे तुम्ही गाजर बघू शकता. मस्त हिरवी गाजर आहेत. ऑरेंज गाजर. ताजी म्हणायचं. इकडे ही चहाची फॅक्टरी आहे. तिला आम्ही नंतर व्हिजिट देणार आहे. तुम्ही बघू शकता कमांडर जीप कमांडर गाड्या जुन्यातल्या आहेत पण खूपच मेंटेन आहे. ते बघा कलर वगैरे एक नंबर मेंटेन गाड्या आहेत. फुल लाईक शोरूम वेगवेगळ्या कलरमध्ये क्लास. म्हैसूरमध्ये आता सॉरी आपण मुन्नारमध्ये आता पोहोचलोय आपण. इकडे बस चाललं तिकडे आणि सरळ आहे वरती. बघू शकता कशा गाड्या आहेत मेंटेन. ही पण एक बघा ब्लॅक कलरमध्ये कमांडर. मुन्नारची एक खास गोष्ट म्हणजे इथे व्ह्यू पॉइंट्स 3 वेगवेगळ्या दिशांना पसरलेले आहेत. एक साइड जाते मोठेपुटी डॅम टॉप स्टेशन इको पॉइंट कडे, तर दुसरी साइड जाते गॅप रोड डोर ऑफ हेवन साइडला, आणि तिसरी साइड जाते टी गार्डन्स अँड वॉटरफॉलच्या बाजूने. तर आता आपण चाललो आहे गॅप रोड आणि डोर ऑफ हेवन या दिशेने. तर लास्ट इयर जेव्हा आपण आलो होतो मुन्नारमध्ये तेव्हा आपण मोठेपुटी डॅम इको पॉइंट कव्हर केले होते. आता आम्ही आलेलो आहे डोर ऑफ हेवनला. आम्ही पोहोचलेलो आहे गॅप व्ह्यू रोडला आणि डोर ऑफ हेवनला. पूर्ण हे सगळे चहाचे मळे आहेत. नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे आहेत. बघू शकता तुम्ही पूर्ण चहाचे मळे. जरा इथे खेळत आहेत सगळेजण. कुठे गेला गॉगल? तर आता आपण आलो आहे कार्मेलागिरी एलिफंट पार्क मुन्नार मध्ये. तर इथे पर पर्सन 1000 रुपीज चार्ज आहे आणि मिनिमम 2 पर्सन्स एका राईड साठी रिक्वायर्ड असतात. तर म्हणजे एका राईड साठी आपल्याला जवळपास 2000 रुपये चार्ज आहे. तर एक छान पॉइंट आहे. तुम्ही ऍटलिस्ट जवळून केरलामध्ये आलात तर जवळून एलिफंट बघू शकता, फोटो काढू शकता. जस्ट आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. ही आहे थाळी. सारतो पण खातोय पापड. आणि आहे थाळीमध्ये मेनू भाजी, रस्सम, सांबार, डाळ, स्वीट आयटम, दही, चपाती, पापड, ऑल आर देअर. तर रिटर्न आम्ही आमच्या रूमकडे. मुन्नारमध्ये साऊथ इंडियन थाली खाल्ली आता. आणि हा ते व्ह्यू आहे रूमकडे जाताना.
सर्व म्हणजे पूर्ण बंगलोच आहे 30 स्टेटमध्ये. हे ते इकडचे ट्रॅक्टर थोडेसे वेगळे आहेत, तुम्ही बघू शकता. छोटे ट्रॅक्टर आहेत, छोट्या जागेत चालतात. रूम आहे. ती शाळा आहे, सॉरी ती शाळा आहे. प्रायमरी स्कूल आहे. सकाळी तुम्हाला दाखवले त्यामुळे ते रेड वाला आपले खाली ही शाळा आहे. आम्ही आलो बसले ते सकाळी काय ते इथून ही एंट्री आहे आमच्या बंगलोची. ही आहे रूमकडे चाललो होतो आम्ही. सरतू बेबी पण आहे. हा सरतू बेबी आहे. हे का आपलं सरतू बेबी. Your destination is on the left. घरी आलं बघ किती आनंद झाला त्याला. त्याला किती आनंद झाला बघ. इथं डॉगी आहे. डॉगी बघ. हो चाललोय. संध्याकाळचे 5 वाजलेत. डॅम व्ह्यू पॉइंटला चाललोय आपण. पूर्ण निलगिरीचं जंगल आहे हे. निलगिरी पूर्ण दिसेल तुम्हाला वरतीपर्यंत. निलगिरी ची झाडं आहेत. इकडे निलगिरी ऑइल पण भेटतं. त्यामुळे बघू आता आपल्याला किती वेळ लागतो पोहोचायला. इको पॉइंट आलाय. इको पॉइंटच्या पण पुढे आहे ते थोडंसं. पूर्ण निलगिरीची झाडं दिसतात तुम्हाला. पूर्ण निलगिरी ची झाडं आहेत. डॅमला आलेलो आहे. इथे हा डॅम आहे. आणि ह्या साईडला वॉटर फ्लो.
तर आपल्या ट्रिपचा डे 5 इथेच संपतो. तर आज आपण भरपूर सारे पॉइंट्स कव्हर केले, जसं डोर ऑफ हेवन, टी गार्डन्स, मुट्टुपुट्टी डॅम. तर उद्या आपण जाणार आहोत रामेश्वरमला. तर आपल्या ट्रिपचा डे 6 असणार आहे. तर रामेश्वरम आपण जाणार आहोत वाया मदुराई. तर मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल आहे, ते कव्हर करून आपण पुढे जाणार आहोत. तर उद्या आपण सकाळी लवकर निघण्याचा प्रयत्न करू. जवळपास 6 ते 7 वाजेपर्यंत आपण लवकर निघू. So stay tuned for our next video for day 6, that is Munnar to Rameshwaram. And thank you so much for watching our videos.